विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बबल्स आणि ड्रॉप्स यावरचे एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. साबणाचे फुगे आज आपल्याला बनवायचे आहे. यासाठी माझ्याजवळ एक सोप सोल्युशन आहे बाउलमध्ये आणि एक पाईप आहे. पाईप ह्या सोप सोल्युशनमध्ये बुडवायचा आणि दुसऱ्या बाजूला थोडीशी फुंकर मारली की आपला बबल तयार. सुंदर असा आपला बबल तयार झालेला आहे. ह्या बबलची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. हा बबल स्फेरिकल साईजचा आहे. त्या बबलच्या आतमध्ये आणि बाहेर हवा आहे. बबलचा आतला सरफेस हा कॉन्केव्ह आहे आणि बाहेरचा सरफेस हा कॉन्व्हेक्स आहे. म्हणजे ह्या बबलला दोन फ्री सरफेसेस आहेत. कॉन्केव्ह सरफेसला प्रेशर जास्त असते आणि कॉन्व्हेक्स साईडला प्रेशर कमी असते आणि त्यामुळं ह्या बबलमध्ये प्रेशर जास्त असते बाहेरच्या प्रेशरपेक्षा. त्यामुळं आपण म्हणतो की बबलमध्ये एक्सेस प्रेशर आहे. बबलला तयार करण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल वर्क करावं लागते. जसं हा बबल जर मोठा करायचा असेल तर मला बाहेरून हवा फुंकर मारावी लागेल. हा बबल मोठा झालेला आहे म्हणजे बाहेरून वर्क झालेला आहे. म्हणजेच बबल तयार करण्यासाठी वर्क करावं लागते, वर्क डन होत असते. हाच बबल आपल्याला आणखी वेगळ्या प्रकारे तयार करता येतो. जसं या टेबलच्या टॉपवर तुम्ही या बबलचे आणखी वेगवेगळे आकर्षक असे प्रयोग घरच्या घरी तयार करू शकता. आता हे झाले बबल. बबलसोबत आणखी एक दुसऱ्या प्रकारचा बबल आहे ज्याला आपण एअर बबल असं म्हणतो. या ठिकाणी ह्या सिरिंजमध्ये हा एअर बबल आहे. डॉक्टरकडे तुम्ही जर इंजेक्शन घ्यायला गेलात तर तुम्हाला त्या डॉक्टरच्या सिरिंजमध्ये बबल दिसतो, तो बबल काढून टाकावा लागतो. हा आहे एअर बबल. असा एअर बबल तुम्ही लेव्हल मीटरमध्ये सुद्धा पाहिला असेल. हा एअर बबल आपल्याला सहजरीतीनं तयार करता येतो. त्यासाठी टेस्ट ट्यूब घ्यायची. टेस्ट ट्यूबमध्ये पूर्ण पाणी भरायचं. पाण्याच्याऐवजी तुम्ही दुसरं लिक्विडसुद्धा भरू शकता. थोडंसं हवा ठेवायची आत शिल्लक आणि अंगठ्याने दाबून धरायचं. झाला तुमचा एअर बबल तयार. एअर बबलचं वैशिष्ट्य म्हणजे हा स्फेरिकल आकाराचा असतो. याच्या आतमध्ये हवा असते आणि बाहेरून लिक्विड असते. त्यामुळं ह्याला फक्त एकच फ्री सरफेस असतो, इंटरनल फ्री सरफेस. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा बबल तुम्हाला नेहमी वरच्या साईडला दिसेल. मी जर ट्यूब अशी केली तर हा इकडे चालला, अशी जर केली तर इकडे चालला, म्हणजे वर चाललेला आहे. त्याचं कारण असं की एअर बबलमध्ये हवा असते, त्याची डेन्सिटी ही पाण्यापेक्षा कमी असल्यामुळं तो पाण्यावर तरंगत राहतो. याच्यासुद्धा बबलच्या आतमध्ये बाहेरपेक्षा प्रेशर जास्त असते, म्हणजेच एक्सेस प्रेशर असते आणि हा बबल तयार होत असताना वर्क डन होत असते. हे झालं बबल्स. अशाच प्रकारे आणखी एक स्फेरिकल आकार असतो, तो म्हणजे ड्रॉप्स. ड्रॉप्स तुम्ही पानावर पाहिले असतील, ज्याला आपण ड्यू ड्रॉप्स असं म्हणतो. या ठिकाणी हा मर्क्युरीचा ड्रॉप आहे आणि हा इथे रंगीत पाण्याचा ड्रॉप आहे. ड्रॉपसुद्धा स्फेरिकल आकाराचे असतात आणि ह्या ड्रॉपला एकच फ्री सरफेस असतो, तो म्हणजे आउटर फ्री सरफेस. ड्रॉपच्या आतमध्ये पूर्ण लिक्विड असते. मर्क्युरीचा ड्रॉप आणि पाण्याचा ड्रॉप काळजीपूर्वक पहा. ह्या ड्रॉपवरून आपल्याला नवीन कन्सेप्ट पुढच्या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे, ज्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतात. आजचा आपला टॉपिक आहे एक्सेस प्रेशर इनसाइड ड्रॉप अँड बबल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन ऑफ एक्सेस प्रेशर इनसाइड बबल अँड न्यूमरिकल बेस्ड ऑन दिस कन्सेप्ट. पहिल्यांदा आपण एक्झाम्पल लिहून घेऊया. एक्झाम्पल इज लाईक दिस. फाइंड एक्सेस प्रेशर इनसाइड नंबर 1 एअर बबल, नंबर 2 सोप बबल, given that
radius of a bubble in each case is r is equal to 2.5 centimeter and surface tension T is equal to 25 into 10⁻² न्यूटन पर मीटर. पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करा, एक्झाम्पल लिहून घ्या. सरफेस टेन्शन आणि वर्क डन याबद्दल जर माहिती नसेल तर पूर्वीचे व्हिडिओ पाहून घ्या आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आपण एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन पाहणार आहोत. माझ्याकडे या बाउलमध्ये सोप सोल्युशन आहे. आपण याचा छानसा सोप बबल तयार करूया. या ठिकाणी हा सोप बबल तयार झालेला आहे आणि ह्या सोप बबलमध्ये आपल्याला दोन सरफेस दिसत आहेत. एक आतल्या बाजूचा सरफेस ज्याला इनर सरफेस किंवा कॉन्केव्ह सरफेस म्हणू आणि बाहेरचा जो सरफेस आहे तो कॉन्व्हेक्स सरफेस आहे. या दोन सरफेसवर प्रेशर निर्माण होते. आतलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर. कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त असते. कॉन्केव्ह साईडला म्हणजे आतल्या बाजूला प्रेशर जास्त असते आणि बाहेरच्या बाजूला प्रेशर कमी असते. आणि त्यामुळं ह्या बबलला जर मला आणखी ग्लो करायचं असेल तर आतून मला प्रेशर वाढवावं लागते. जसं या ठिकाणी पहा, बबलच्या आत मला प्रेशर निर्माण करावं लागत आहे म्हणून आतल्या बाजूला प्रेशर जास्त आहे. आता कॉन्केव्ह साईडला प्रेशर का जास्त असते याचं एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन आपण पाहूया. माझ्याकडे ही रिंग आहे आणि हा कपडा आहे. कपडा या मी रिंगवर ठेवलेला आहे आणि आपण पाहतात की कपडा हा प्लेन आहे, प्लेन सरफेस आहे. म्हणजेच ह्या कपड्यावर वरच्या साईडनं आणि खालच्या साईडनं सारखं प्रेशर निर्माण होत आहे. पण जर मी वरच्या बाजूला दाब दिला, प्रेस केलं तर वरची बाजू ही कॉन्केव्ह होते. म्हणजेच कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त आहे. जर मी खालून दाब दिला तर वर कॉन्व्हेक्स सरफेस तयार होईल. पण मी दाब खालून दिलेला आहे म्हणजे कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त आहे. कॉन्केव्ह साईडला कॉन्व्हेक्स साईडपेक्षा प्रेशर जास्त असते. हे आपल्याला या एक्सपेरिमेंटमधून लक्षात आलेलं आहे. आजच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक्सेस प्रेशर इनसाइड बबल काढायचं आहे. त्यापूर्वी आपण या एक्सेस प्रेशरचं डेरिव्हेशन काढूयात. पहिल्यांदा आपण घेऊ एअर बबल. सपोज दॅट आय हॅव एअर बबल इनसाइड अ लिक्विड लाईक दिस. Suppose that r is the radius of the bubble, therefore its area is A1 is equal to 4 pi r square. आता जर समजा मी आतल्या बाजूनं प्रेशर या ठिकाणी निर्माण केलं तर याचा जो एरिया आहे तो मोठा होईल आणि याची रेडियस पण मोठी होईल. समजा dr म्हणजे इन्क्रीज इन एरिया, increase in radius, then the new area is A2 is equal to 4 pi r plus dr whole square. आता या कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त असते आणि कॉन्व्हेक्स साईडला प्रेशर कमी असते. म्हणजे आतल्या बाजूला प्रेशर जास्त आहे. आतल्या बाजूचं प्रेशर म्हणजे आपण याला PI असं म्हणू आणि बाहेरच्या साईडचं प्रेशर म्हणजे PO. आपल्याला काढायचे PI मायनस PO. तर हे काढण्यासाठी आपण वर्क डन काढणार आहोत. वर्क डन ड्युरिंग ब्लोइंग अ बबल or to increase the radius by dr.
वर्क डन काढण्यासाठी आपण दोन कन्सेप्टचा वापर करणार आहोत. त्यापैकी एक कन्सेप्ट आहे सरफेस टेन्शन आणि दुसरा कन्सेप्ट आहे एक्सेस प्रेशर. पहिल्यांदा आपण सरफेस टेन्शन कन्सेप्ट वापरून वर्क डन काढू DW. त्यानंतर एक्सेस प्रेशरचा कन्सेप्ट वापरून आपण DW काढूया. आणि हे दोन्ही इक्वेशन्स एकाच गोष्टीचे असल्यामुळं ह्या दोन्ही इक्वेशनला इक्वेट करून आपल्याला एक्सेस प्रेशर काढता येईल. अकॉर्डिंग टू द कन्सेप्ट ऑफ सरफेस टेन्शन, DW इज इक्वल टू सरफेस टेन्शन मल्टीप्लाइड बाय increase in area. So dW is equal to surface tension T multiplied by increase in area is A2 minus A1. T into A2 minus A1 is A2 is given by 4 pi R plus dr whole square minus A1 is given by 4 pi R square. Now here 4 pi common, 4 pi into T, R plus dr whole square is R square plus 2R dr plus dr square minus R square. R square gets cancelled. Here dr square is very small, is neglected, and therefore dW is equal to 4 into 2, that is 8 pi into T into R into dr. So this is the work done for blowing the bubble so that its radius is increased by dr by using the concept of surface tension. Now by using the concept of excess pressure, dW is equal to excess pressure multiplied by area multiplied by displacement dr. How we know that work is equal to force multiplied by displacement. Here displacement is dr. Now excess pressure, that is Pi minus Po, is equal to force upon area. Therefore force is equal to Pi minus Po into A. So putting this value, we get dW is equal to value of F is Pi minus Po into A into dr. So work done is equal to Pi minus P0 A into dr, or work done is equal to excess pressure multiplied by area multiplied by dr. Now putting the value of A means here A1, Pi minus Po multiplied by A1 is 4 pi R square into dr. Now equating these two equations, suppose this one is equation 1 and this one is equation 2, then Pi minus Po 4 pi R square dr is equal to 8 pi T R into dr. So dr here cancelled, 1 R gets cancelled, pi gets cancelled. So we get Pi minus Po is equal to 8 into T divided by 4 into R, or it is equal to 4:2, 8 to T upon R. So Pi minus P0 is equal to 2T upon R in case of air bubble. Now in case of soap bubble, the expression is similar, only in that case the surface tension here we use is 2 times, because the soap bubble has two surfaces. Therefore Pi minus P0 is equal to 4T upon R in case of soap bubble. Now our numerical example. For number 1, air bubble, Pi minus P0
is equal to 2t upon r. 2 multiplied by t is given as 25 into 10 raised to minus 2 divided by r. R is 2.5 into 10 raised to minus 2. It is in centimeter. In meter it is given by multiplied by 10 raised to minus 2. So 10 raised to minus 2 cancels. 25 into 2 is 50 but divided by 2.5, or it is 500 divided by 25, or it is 20 joule. And number 2, Pi minus P0 for soap bubble, it is 40 upon R. And therefore it is 4 multiplied by 25 into 10 raised to minus 2 divided by 2.5 into 10 raised to minus 2. So obviously it is equal to 40 joule.